चला पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। पोलीस भरती राज्यात बंपर पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणचं ग्राउंड देखील झालेलं आहे। आता तुमची होणार आहे परीक्षा, पेपर तुमचा होणार आहे मित्रांनो। ग्राउंड तुमचं कसं मस्त पावसाळ्यात घेतलेलं आहे, काय हाल झाले, काय फजिती झाली, सर्व टोटल गोष्टी आपल्याला माहीत आहेत। सर्व तुम्ही आपल्याच चॅनलवरती बघितलेलं आहे। सर्व माहिती तुम्हाला ग्राउंडची संपूर्ण रिपोर्ट मी देण्याचं काम केलेलं आहे आणि अजून पण देत आहे मित्रांनो। अजून जी पण माहिती माझ्याकडे येत आहे सर्व माहिती टोटल तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। त्यामुळे सर्वजण आपले एवढे व्हिडिओ पण बघतात आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून घ्या। ओके, नवीन असाल तर चला काय अपडेट आहे पोलीस भरती संदर्भात मित्रांनो। आता कट ऑफ यादी यायला सुरुवात झालेली आहेत, परीक्षेच्या तारखा घोषित होत आहेत। बघा अजून काही ठिकाणचं ग्राउंड बाकी आहे, अनेक ठिकाणचं ग्राउंड बाकी आहे मित्रांनो। परंतु परीक्षा तारीख तर जाहीर झालेली आहे 7 जूनपासून मित्रांनो परीक्षा तारीख जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर म्हणजे कसं आहे ते 7 तारीखचं की ज्या ठिकाणचं ग्राउंड झालेलं आहे पूर्णपणे, ज्या ठिकाणचा कट ऑफ लागलेला आहे त्या ठिकाणच्या परीक्षा घ्या असं मित्रांनो आदेश देण्यात आले आहेत। परंतु अजून अनेक ठिकाणचं मित्रांनो ग्राउंड बाकी आहे। आपल्याला माहीत आहे कुठलं बाकी आहे। महत्त्वाचं घटक आहे CP मुंबई। CP मुंबईसाठी भरपूर अर्जसंख्या येते आणि CP मुंबईचं ग्राउंड हे खूप मोठं आहे, त्यामुळे त्यासाठी टाईम लागणार आहे। ओके, म्हणजे यावरून आपल्याला दिसत आहे की CP मुंबईचा जो काही पेपर आहे तो वेगळ्या दिवशी होणार आहे, बाकीच्या जिल्ह्यांचा वेगळ्या दिवशी, CP मुंबईचा वेगळ्या दिवशी, म्हणजे वेगवेगळ्या दिवशी परीक्षा देखील पाहायला मिळणार आहे। ओके, तर फजिती अनेक उमेदवारांची झालेली आहे, त्यामुळे स्कोअर कमी आलेला आहे। ठीक आहे, स्कोअर तुमचा कमी आलेला आहे तर काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो, कारण कट ऑफ पण तसा काही ठिकाणचा लागणार आहे। काही ठिकाणचा ज्या ठिकाणी ग्राउंड चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने काही उमेदवारांनी स्कोअर काढलेला आहे, तर तिथे जो कट ऑफ असणार आहे तो हाय जाईलच। परंतु ज्या ठिकाणी पाऊस होता, पावसात ग्राउंड उमेदवारांनी दिला आहे, एवढं संपूर्ण चिखल होता, त्या ठिकाणचा जो काही कट ऑफ असणार आहे तो थोडा कमी लागेलच, काही त्यामध्ये शंका नाही। त्यामुळे ते टेन्शन तुम्ही घेऊ नका। ओके, कमी अधिक जास्त कट ऑफ लागतोच मित्रांनो, दरवर्षी आपण बघितलेला आहे। आज आपण एका नवीन घटकाचा कट ऑफ बघणार आहोत। कट ऑफ लागलेला आहे तो कट ऑफ कसा लागला आहे, ओपनचा कसा लागला आहे, महिला मित्रांचा कसा लागला आहे, त्यानंतर SC ST वगैरे सर्व कॅटेगरीनुसार आपण कट ऑफ बघणार आहोत आणि कुठला कट ऑफ आहे ते पण सांगतो तुम्हाला। सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये। तुम्ही फक्त व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर जे उमेदवार नवीन असतील पुन्हा सांगतो सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळत असते। ओके, तर बघा मित्रांनो सोलापूरची कट ऑफ यादी लागलेली आहे। सोलापूरचं मित्रांनो जे परीक्षा आहे, सोलापूरची परीक्षा 7/7/2024 म्हणजे 7 जून रोजी परीक्षा होणार आहे। सकाळी 10 ते 11:30 दरम्यान पेपर चालणार आहे, परीक्षा होणार आहे। 10 ते 11:30 हा टायमिंग दिलेला आहे, बेस्ट टायमिंग आहे। मस्त वातावरण असतं, थंडगार वातावरण असतं सकाळी 10 वाजल्यापासून। तर सकाळी तुमचा पेपर आहे 10 ते 11:30पर्यंत। ओके, कट ऑफ कसा लागलेला आहे मग सोलापूरचा त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करून घेऊ मित्रांनो। सोलापूरचा कट ऑफ जो आहे तो ओपनचा जो आहे तो 40 लागलेला आहे। ओपन पुरुष उमेदवारांचा 40 लागला आहे आणि महिला उमेदवारांचा 37 कट ऑफ लागलेला आहे। बघा मी तुम्हाला आधीच बोललो, ज्या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड चांगलं होतं, ज्या ठिकाणी ग्राउंड चांगलं होतं तिथे कट ऑफ मित्रांनो जो कट ऑफ आहे तो थोडा हाय जाणार आहे। ओके, त्यानंतर आपण जर विचार केला, ओपन पुरुष तुम्हाला सांगितलं 40, ओपन महिला सांगितलं 37, ओपन खेळाडू 34 लागलेला आहे, लक्षपूर्वक ऐका। त्यानंतर ओपन होमगार्ड 36 लागलेला आहे, होमगार्ड 36, आणि त्यानंतर माजी सैनिक ओपनमध्ये 32 लागलेला आहे मित्रांनो। अशा पद्धतीचा हा ओपनचा सर्वप्रथम मी तुम्हाला कट ऑफ सांगितला। त्यानंतर आपण दुसरा कट ऑफ बघणार आहोत सोलापूरचाच SC BC कॅटेगरीचा। SC BC सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे तुमचा फक्त 25, म्हणजे ओपनचा कट ऑफ सोडून अदर्स कॅटेगरी आरक्षण न्याय कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तो फारच कमी लागलेला आहे, खूपच कमी लागलेला आहे। बघा SC BCचा मित्रांनो फक्त 25 कट ऑफ लागला आहे, फक्त 25। बघा म्हणजे 50% कट ऑफ लागलेला आहे। बघा SC BCच्या उमेदवारांसाठी चांगली माहिती आहे। त्यानंतर EWS मित्रांनो पुरुष उमेदवारांचा फक्त 25 कट ऑफ लागलेला आहे सोलापूर येथे। EWS बघा पुरुष उमेदवारांचा 25 कट ऑफ आणि महिला उमेदवारांचा EWS मध्ये 26 कट ऑफ। बघा उलटं झालेला आहे, महिला उमेदवारांचा
एक जास्त वाढलेला आहे गुण इथे. म्हणजे महिला उमेदवारांचा EWSमध्ये 26 कट ऑफ लागला आहे, पुरुष उमेदवारांचा EWSमध्ये 25 कट ऑफ लागला आहे. त्यानंतर एस टी कॅटेगरी बघा, एस टी कॅटेगरीचा मित्रांनो पुरुष उमेदवारांचा 28 कट ऑफ लागलेला आहे. एस टी कॅटेगरी पुरुष उमेदवारांचा 28, एस टी महिला 26 कट ऑफ लागलेला आहे. बघा एस टी महिला 26. तर अशा पद्धतीने सोलापूरचा कट ऑफ लागलेला आहे. आणि या गुणमध्ये जे उमेदवार यादीमध्ये पात्र ठरत आहेत त्यांना लेखी परीक्षेसाठी 7 तारखेला बोलवण्यात आलं आहे. त्याचं हॉल तिकीट पण लवकरच येईल मित्रांनो. आता महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ यादी तुम्ही ATP गुरुजी आपल्या टेलिग्रामवरती बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. सर्व ज्या काही याद्या कट ऑफ लिस्ट वगैरे सर्व जे लागत आहे ते तुम्हाला ATP गुरुजी टेलिग्रामवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, फटाफट जॉईन करायचं आहे मित्रांनो. ओके. सो सोलापूरचा मित्रांनो हा पण कट ऑफ बघितला आहे. परीक्षा तुमची होणार आहे 7 जून रोजी आणि सकाळी 10 वाजता 10 ते 11:30 वाजता तुमचा पेपर होणार आहे. म्हणजे 10ला सुरुवात होईल, 11:30ला संपेल, असा टायमिंग पण आलेला आहे. महत्त्वाचं हॉल तिकीट तुम्हाला दिलं जाईल. हॉल तिकीटनं सर्व नावपत्ता वगैरे ते दिलं जाईल की कुठे परीक्षा आहे तुमचे, कुठे सेंटर आहे, ते सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ओके. तर आता ज्या उमेदवारांचं ग्राउंड बाकी आहे आणि ज्या उमेदवारांचं ग्राउंड झालेलं आहे बाकीच्या ठिकाणची पण यादी लागत आहे. बरं, ज्या याद्या लागतील त्या तुम्हाला ATP गुरुजी टेलिग्रामवरती पाहायला मिळतील. कट ऑफ याद्या, त्यामध्ये तुमचं नाव बघून घ्यायचं तुम्ही. फक्त तुमचं नाव बघा, तुम्हाला किती स्कोर आहे ते सर्व बघून घ्या. ज्या उमेदवारांचं नाव आहे त्यांचं परीक्षेसाठी ते पात्र आहेत, लेखी परीक्षेसाठी. आणि यावर्षी मित्रांनो अनेक जण पोलीस होणार आहेत. त्यामुळे सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन. कारण ऑदर्स कॅटेगरीमध्ये, ओपन सोडून ऑदर्स कॅटेगरीमध्ये एवढा कमी कट ऑफ लागणार आहे ना, बाकीचं जिल्ह्यांचा पण आपण जर विचार केला ना फारच कमी कट ऑफ लागणार आहे, खूपच कमी लागणार आहे. ओपनचा सोडून फक्त ओपनचा, कारण ओपनचा टपच लागतो मित्रांनो. ओपन म्हणजे जनरल येऊन जातं, त्यामुळे ओपनचा फार जास्तच कट ऑफ लागतो. परंतु ऑदर्स कॅटेगरीचा आपण विचार जर केला तर एवढा कमी कट ऑफ लागेल ना मित्रांनो, तुम्ही विचार पण करू शकत नाही. इथेच बघा ना तुम्ही, SCBC 25 लागला आहे, EWSB 25 लागलेला आहे. बघा असं चांगला कट ऑफ लागणार आहे, एकदम कमी कट ऑफ लागणार. त्यामुळे अनेक उमेदवारांचा इथे फायदा होणार. आणि बघा यावर्षी आता जे अपात्र झाले आहेत भरती प्रक्रियेमधून, टेन्शन घेऊ नका. पुढील वर्षी अजून लगेच मित्रांनो भरती आहे, त्यामुळे आतापासूनच तयारी करा. कमी गुण मिळाले ना, टेन्शन घेऊ नका, आताच तयारी करा. 9,000 जागा भरल्या जाणार आहेत 2025मध्ये आणि त्याची जाहिरात पण आपल्याला जानेवारी 2025मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी तयारी करा. लगेचच मित्रांनो ही भरती संपल्यानंतर दुसरी भरती सुरू होणार आहे. ओके. सो ज्यांचं ग्राउंड बाकी आहे ना त्यांनी ग्राउंडची तयारी करा आणि चांगला स्कोअर काढा मित्रांनो थोडा, म्हणजे तुम्ही पेपरसाठी पात्र व्हाल. आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यास पण करा. आता ज्यांचा कट ऑफ लागला, ज्यांचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे, सोलापूरचं सांगितलं मी तुम्हाला, त्यांनी आता परीक्षेची भरपूर तयारी करा. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी ग्राउंडची जास्तीत जास्त तयारी करा. आणि ज्या ठिकाणचं ग्राउंड झालेलं आहे त्यांच्या याद्या ज्या आहेत त्या तुम्हाला ATP गुरुजी टेलिग्रामवरती पाहायला मिळणार आहेत, कट ऑफ याद्या. ओके. आणि ज्या ठिकाणचं मेन ग्राउंड बाकी आहेत, मुंबई CP मुंबई असो, त्याबद्दल पण तुम्हाला जी नोटिफिकेशन असेल ती रेग्युलर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. ओके. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. तर त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो, नवीन अपडेट असेल तर. ओके. तर सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. बघू आता काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच सांगेल तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. चला फटाफट लाईक करा. व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्हाला, कारण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही मित्रांनो. लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, कारण तुम्ही फक्त व्हिडिओ बघता तर काही जण चॅनल सबस्क्राईब पण करत नाही. ठीक आहे, बघू काय होतं काय नाही, समजेल आपल्याला पुढे अपडेट आल्यावर.